अंदाज आज मात्र ओपनिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. साईशनं ठोकलाय चौकार. पहिल्या चेंडूवर नंदन ठाकूर अगेन्स्ट एक चांगली लढत पाहायला मिळते. अगदी खोलामध्ये यॉर्कर डिलिव्हरी आपण पाहू शकताय. या अगोदरचा चेंडू थोडासा आखूट टप्प्यावर होता, पण त्यानंतर चेंडू अगदी व्हाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. नंदन ठाकूरचं कौतुक करूयात. इथून मात्र कमबॅक केलं जातं आहे या स्पर्धेमध्ये. आज पाहायला गेला तरी मुख्य लढाई आणि इथून जो संघ जिंकेल तो मात्र नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघ अगेन्स्ट खेळणार आहे. तर यापुढे होणारा सामना या दोन संघातून जो संघ जिंकेल तो मात्र नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघ अगेन्स्ट खेळणार आहे. एक मोठी लढत. एका बाजूला खंडोबा जासई तर दुसऱ्या बाजूला आर्यन चिरले. दोन चेंडूमध्ये 4 धावा जमा केल्यात खंडोबा जासई संघाच्या फलंदाजांनी. साईश मध्ये ठोकलाय चौकार. यावेळी अतिशय चांगला स्ट्रोक. इथून मात्र डीप पॉइंटच्या वरतून क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पण चेंडू जाईल ओव्हर द रोप. ठोकलाय. आणखी एक देखना स्ट्रोक. चौकार. चला आकाश घरत 12 मॅनच्या भूमिकेमध्ये आपण या. आकाश घरत चला. नेक्स्ट डिलिव्हरी नंदन ठाकूर. शरीराचा वेध घेणारा चेंडू. जोरदार अपील केली जाते, पण इथून मात्र हा चेंडू निर्धाव येतोय. या सामन्यामध्ये खरं तर आर्यन चिरली या संघाला 2 धावांची पॅनल्टी घेऊन खेळावं लागणार आहे, कारण एक खेळाडू चला या आकाशची घरत आपण या 12 मॅनच्या भूमिकेमध्ये जाऊया. मैदानामध्ये नंदन ठाकूर पुन्हा एकदा तैनात होतील. साईश मात्रेनं ठोकलीत आतापर्यंत 2 चौकार. अतिशय चांगला स्ट्रोक. इथून शपलून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तिथं आले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये निर्दोष करत आणि एक महत्वाची विकेट. यस, यावेळी मात्र चांगली रनिंग बिटवीन 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. अतिशय चांगली रनिंग विकेट म्हणलो. 2 धावा आणखी जोडल्या जातील आणि 2 धाव्यांशी 10 धावा दापाटायला लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. साईश मात्र वैयक्तिक 10 धाव सिंकर खेळतोय आणि आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. नंदन ठाकूर. साईश मात्र आतापर्यंत 5 चेंडू खेळतोय. 10 धावा जमा केल्यात. जासई विपक्ष आपण शिरले असा सामना पाहतोय. सरपंच चषक 2022 या सत्रातील आजचा या शेवटचा दिवस आणि इथून ही पहिली मॅच. लोवर फुल टॉस प्रहार केलाय. साईश मात्र ठोकलाय. आजच्या या दिवसातील यस पंचांचा निर्णय येतोय. पहिला षटकार. या भैया. हॅलो. भाई आणि 16 मारल्या 6 बॉलला. 1 षटकार 2 चौकार आपली जासायची. रफ्तार आहे. लाईव्ह बघ ना RTC लाईव्ह. इथून मात्र 16 धावा जोडल्या जातील पहिल्या षटकामध्ये. आजचा जर आपण दिवस पाहायला गेलात ना तर मराठी भाषा दिवस. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. आणि आजचा हा दिवस आपण पाहायला गेलात तर मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी. आणि या संपूर्ण आज सण मात्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक हिंदू संस्कृतीमध्ये जपत असताना इथून मात्र पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात. साईश मात्र इथून ऑन फायर झालाय. त्याच्यासोबत मंटीला आपण पाहू शकताय. एक बलाढ्य लढत आपल्या समोर. एकमेका अगेन्स्ट आज शिरले आणि त्याला फाईट देतोय जासई संघ.
इथून आता ऑन स्ट्राईकला असेल बंटी, गोलंदाजीसाठी दाखल केले जातात साईनाथ ठाकूर, अजून एक चिरली संघाचा वेगवान गोलंदाज. 16 धावा दापटा लागल्या गेल्या. 3 षटकांचा सामना आहे. या 3 षटकामध्ये सकाळच्या सत्रामध्ये 40-45 धावा सहज होऊ शकतात. आणि समोर आहेत बंटी मात्रे, त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके सातत्याने आपण पाहत असतो. अगदी यॉर्कर डिलिव्हरी होती. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आले, तिथे नंदन होते. चेंडूची पकड झाली आहे. आणखी एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेनिशी बिनबाद 17 ही सुरुवात पाहायला मिळते खंडोबा जासी या संघाची. प्रथमतः नाणेफेकी हारून वाट्याला आलेली फलंदाजी, आणि ती फलंदाजी करत असताना आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 17 धावा जमा केल्यात. बिनबाद 17 ही सुरुवात पाहायला मिळते खंडोबा जासी या संघाची. कौतुक करायला बस साईशचं, ज्यानं आत मात्र स्वतःला सिद्ध केलंय आणि प्रसिद्धीच्या उंच क्षितिजावर, उंच शिखरावर तो चढलाय. त्याच्या बॅटमधून एक षटकार, 2 चौकार आपण पाहिलेत. चांगली आता बॅटिंग लाईन करतोय हा साईश मात्रे. समोर तेवढाच तेज तर्रार गोलंदाज. चांगला स्ट्रोक आहे. गॅप सिलेक्शन इथं पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तिथं आलेत, सुंदररित्या क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू अडवलाय आणि आणखी 2 धावा जोडल्या जातात. आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील तब्बल 19 धावा. चांगली इथं मात्र फटकेबाजी करतोय साईश मात्रे. चांगले शॉर्ट सिलेक्शन द्यायचे आहेत. मिड ऑफ हा एक त्याचा स्ट्रॉंग झोन आपण म्हणू शकताय. अगदी या खेळाडूचा खेळ सातत्याने आता बहरत गेलाय. नेहमीच आम्ही त्या खेळाडूबद्दल म्हणत असो. मागील जर काही आठवड्यामध्ये जर पाहायला गेला तर गोरेगावच्या युवा सेना चषकामध्ये या खेळाडूंना मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. आणि तिथून त्यांना सांगितलं होतं की बऱ्याचशा पॅकरनी मला संधी दिली, आणि त्यामध्ये मात्र अतुलजी मडवी यांचं नाव अग्रगण्य राहील. यावेळचा फटका झेल घेण्याचा प्रयत्न होतोय, जज झाला नाही आहेत. इथून दुसरी धाव झाली असती, मात्र थोडीशी कॉलिंग करा पाहायला मिळते. बंटी मात्रे यांनी थांबवलंय. ही एकच धाव इथं जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या तर त्यात तब्बल 20 धावा, बिनबाद 20. इथून एक चांगलं षटक सध्या साईनाथ ठाकूर हाताळतोय. हा तेज सर्रार गोलंदाज आहे आर्यन चिरले संघाचा. अगदी वेगवान गोलंदाजी चिरले संघासाठी सातत्यानं करत असलेला गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 4च धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 पण धावा पाहिल्या होत्या, पण या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्यात. आता मात्र समोर आहेत बंटी, एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची एक सुद्धा ओळख आहे. त्याच्या बॅटमध्ये जर मोठे फटके आले तर अजून धावांना आकार येऊ शकते. पण इथून आता चर्चा करूयात. आर्यन चिरले संघासाठी एखादी ब्रेक थ्रू, एखादी विकेट महत्वाची आहे. समतोल हा सामना. यावेळी बंटी मात्रे थांबणार नाहीये. इथून मात्र वाईड लॉंग क्षेत्र क्लिअर ठोकलाय बंटीनं. आणखी एक देखना स्ट्रोक. षट मात्र रिव्हर्स खेळण्याची गरज होती का, हा प्रश्नचिन्ह आता जासीचे प्रेक्षक बंटीला विचारतात. 26 धावा दापल्या लागल्या गेल्यात. या षटकातील आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूमध्ये 26 धावा जमा केल्यात खंडोबा जासी या संघानं. अगदी महत्वाची लढत. इथून जो संघ जिंकेल तो मात्र नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघासमोर लढताना आपला पाहायला मिळणार आहे. तर या पुढील नाणेफेकी करून घेण्यासाठी आपण विनंती करतोय. चला यायचं आहे आपण नवदुर्गा रेल्वे कॉलनी या संघाच्या संघ नायकाला विनंती करतोय. यावेळचा आणखी एक तेज तर्रार वेगवान चेंडू. इथून मात्र 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात बिनबाद 26 धावा. तसेच गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश मोदी आयोजित सरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये स्मिथ एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा कल्पेश शेठ पाटील यांचं इथं आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत ओमकारजी पाटील यांचं सुद्धा इथं आगमन होत आहे. जासे प्रीमियर लीगचे सातत्यानं प्रमुख आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि सर्वात मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं जासेच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जासे टेनिस क्रिकेटचं भव्य दिव्य प्रकाश होतातील सामने जेव्हा डोळ्यासमोर आले तेव्हा नेहमीच कल्पेश शेठ पाटील यांचं नाव अगदी अग्रेसर राहिलंय. त्यांच्या कालावधीमध्ये त्या दशकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करणार आहे
गोलंदाज म्हणून त्यांची सातत्यानं ओळख आहे अशी कल्पित शेठ पाटील यांचं इथं आगमन होत आहे। समोर इथून साईश मात्रे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक एंडला बंटी मात्रे, गोलंदाज प्रशांत घरात इथून दाखल होतील। 12 चेंडूंचा खेळ झालाय, धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात 26 धावा। अगदी यॉर्कर डिलिव्हरी होती, इथून मात्र खोदून काढलंय, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत पण इथून आणखी 2 धावा जोडल्या जातील। 28 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्यात। अतिशय चांगला खेळ आज साईजचा पाहायला मिळालाय, त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आणखी देखणे फटके पाहायला मिळतील का? दिवसभर या खेळाडूचा खेळ अतिशय चांगला आज भरत राहिलाय। या अगोदर सुद्धा एक मॅच पाहिली असेल दादरपाडा अगेन्स्ट, त्यावेळी मात्र 4च धावांची षटक त्यानं फेकलं होतं आणि तिथून मात्र या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूच्या नावावर राहिला होता। 29 धावा, आणखी एक अवांतर चेंडू फेकतोय प्रशांत घरत गोलंदाज, इथून मात्र 29 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्यात। या षटकातील आणखी 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे। लोअर फुल टॉस साईश समोर, इथून एक चांगला फटका पाहायला मिळतोय का? पण इथून सुंदररित्या झेल टिपला जातोय आणि फलंदाज साईश मात्रे होतील झेलबाद। भवानीचे उपकार गाज एक शॉट आणि स्वीट पारी साकारले। 10 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा साईश मंत्रीच्या बॅटमधून आपण पाहिल्यात। ज्या ब्रेक थ्रूची आपण चर्चा केली होती ती ब्रेक थ्रू मात्र प्रशांत घरत मिळवून देतोय। इथून मात्र नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील विनीत म्हात्रे, आणखी एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। या रँकिंगच्या खेळाडूंमध्ये सातत्यानं विनीत म्हात्रे आणि त्यानंतर राज घरत ही नाव सातत्यानं डोळ्यासमोर येत असतात, कारण हे दोन्ही खरं तर खेळाडू मिडल ऑर्डरला येऊन चांगला खेळ ते करत असतात जासी संघासाठी। एक 2 नवीन चेहरे, एक विनीत म्हात्रे आणि एक दुसरे राज घरत, सातत्याने या खेळाडूंची चर्चा अगदी जासे टेनिस क्रिकेटच्या पटलावर नेहमीच राहिले। पण इथून मात्र पुन्हा एकदा प्रशांत घरत राहतील। समोर आहेत बंटी, यावेळचा चेंडू उजविष्टीच्या अगदी बाहेर, आउटसाइड द ऑफ स्टंप, नॉट रिचेबल डिलिव्हरी। आणखी एक धाव जोडली जाईल, 30 धावा धावपट्ट्यावर लागल्या गेल्यात। या षटकातील आणखी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे। चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय पण शरीरापेक्षा थोडेसे दूर चेंडू प्रशांतचे राहिलेत या मॅच मध्ये। लोअर फुल टॉस, इथून मात्र आणखी एक झेल होईल का? समोर इथून मात्र साईनाथ ठाकूर क्षेत्ररक्षक होते, सुंदररित्या झेल टिपलाय आणि इथून मात्र बंटी मात्रे होतील झेलबाद। निशाणी आहे तो रायगड एक शेर की कहाणी आहे। तुम्ही नक्की थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा, पण ज्या आपल्या वारसदारांचे, ज्या आपल्या मावळ्यांचं गरम रक्त ज्या गड किल्ल्यांवर सांडलंय त्या गड किल्ल्याला अवश्य तुम्ही भेट द्या। इथून मात्र एक मोठा फलंदाज बंटी मात्रे बाद झालाय। नवीन फलंदाज मैदानामध्ये सुमित इथून दाखल होतोय। 4थ्या क्रमांकावर चांगली गोलंदाजी प्रशांतची राहिली आहे। धावपट्टा धावा लागल्या गेल्या तब्बल 30 धावा। अतिशय ही महत्वाची लढत। इथून ते सर्रार वेगवान चेंडू। आज मात्र श्रीलंकेच्या लतीश मलिंगाची आठवण आली, जो सातत्यानं मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करत होता आणि इथून मात्र त्याची तशीच ॲक्शनची गोलंदाजी प्रशांतची आपण पाहतोय। या षटकातील आणखी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। समोर आहेत विनीत म्हात्रे, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, अतिशय चांगले स्ट्रोक तो खेळत असतो। यावेळचा चेंडू अगदी आपण पाहू शकता डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आले, तिथे निर्दोष आहेत, सुंदररित्या क्षेत्ररक्षण, पण 2 धावा रोखू शकत नाही आहेत। 2 नव्यानेशी 32 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात। या षटकातील या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू, 32 रन्स, 32 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात। विनीत आता इथून समोर आहेत। अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे तो म्हणजे इथून जासी या संघाचा, कारण जी सुरुवात साईशने केली होती ना ती सुरुवात अतिशय चांगली होती। त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आले, त्यानंतर बंटीने 1 षटकार ठोकलाय। आता तो विनीतला हा शेवटचा चेंडू खेळायचा आहे आणि या चेंडू जर मोठा फटका आला तर चांगली स्कोर आपण म्हणू शकताय। अकूट टप्प्याचा चेंडू होता पण इथून हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय। इथून 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे
32 धावा आणि इथून मात्र 33 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू आणि इथून मात्र 33 धावा तुम्हाला बनवायला लागतील. कंपल्सरी चेसिंग. चला आता मात्र स्पीडअप करायचा आहे. आर्यन चिरली या संघाला विनंती आहे आपण लगेच ओपनिंगची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या दरम्यानमध्ये मान्य श्री आकाशजी भरत गरत माजी उपसरपंच तथा चिरले ग्रुप क्रमांकाचे विद्यमान सदस्य सातत्यानं एक तडफदार नेतृत्व आणि तरुणांसाठी नेहमीच या नेतृत्वांना मोठं दानशूर व्यक्तिमत्व दाखवलंय. क्रिकेट खेळत असताना आपल्या खेळीतून या खेळाडूंना चिरली संघासाठी नेहमीच चांगली फलंदाजी केली आणि आज मात्र राजकीय पटलावर सुद्धा तशाच प्रकारचं त्यांचं नेतृत्व राहिलंय. अशी माजी उपसरपंच माननीय श्री आकाशजी भरत गरत या साहेबांना विनंती आहे आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण जायचं आहे आणि त्यांचा मान सन्मान सुनील शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. माईची उबदार शाल आणि सुगंधी पुष्पगुच्छ देऊन मान्य श्री आकाशजी भरत गरत माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिरली यांचा इथं मान सन्मान केला जात आहे. इथून मात्र स्वागत केलं जात आहे आकाश भरत गरत माजी उपसरपंच चिरले यांचं. तसेच विनंती केली जाते मान्य श्री कल्पेश शेठ पाटील स्मिथ एंटरप्राइजेस जासई यांचं आपलं स्वागत आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी जायचं आहे. जासई प्रीमियर लीगचं पर्व 5वं ज्यांच्या माध्यमातून मुख्य आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अतिशय हे डॅशिंग नेतृत्व जासे टेनिस क्रिकेटचं आज मात्र संपूर्ण स्वप्न पूर्ण करणारे व्यक्तिमत्व म्हणून कल्पेश शेठ पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांचं इथं स्वागत केलं जाईल. आणखी गुणवान खेळाडूचा इथं मान सन्मान केला जाईल. सचिनजी ठाकूर यांना विनंती आहे आपला मान सन्मान पण स्वीकारायचा आहे. गावठाण टेनिस क्रिकेटचं प्रचंड प्रेम या खेळाडूवर राहिलंय आणि या खेळाडूंना आपल्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगला खेळ केलाय. अगदी 4 LED TV, 1 बायसायकल, 2 मोटरसायकल म्हणून सर्वात श्रीमंत खेळाडू या जासे टेनिस क्रिकेट मधला नाव आहे सचिन ठाकूर. छोट्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. त्याचं इथं स्वागत केलं जात आहे. तसेच या स्पर्धेकरता मान्य श्री आकाशजी भरत गरत यांच्या वतीनं 2500चा आर्थिक पाठबळ आहे तर त्यांचं सुद्धा सहर्ष आभार व्यक्त केले जात आहेत. आणि इथून मात्र 18 चेंडू आणि 33 धाबांची गरज. 18 चेंडू 33 धाबा या तुम्हाला कंपल्सरी बनवायचे आहेत. ही एक महत्वाची मॅच कारण या सामन्यातून जो संघ जिंकेल ना तो मात्र नवदुर्गा रेल्वे कॉलनी अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळणार आहे. अगदी ही स्पर्धा आज संपल्यानंतर पुन्हा एकदा जासई प्रीमियर लीग तुम्ही यायला विसरू नका, पाहायला विसरू नका. पर्व 5वं सीझन 5 मध्ये ही स्पर्धा आपल्या समोर येणार आहे. जासई प्रीमियर लीग शिरीष शेठ म्हात्रे आणि कल्पेश शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून तब्बल 3 दिवस हे आयोजन. जर पाहायला गेलं तर 101 खेळाडूंचा सहभाग, त्यानंतर 8 संघ मालक आणि एक भव्य दिव्य आपण ऑक्शन सोला सुद्धा पाहिलात. 108 खेळाडूंचा आपल्याला सहभाग पाहायला मिळाला आणि इथून मात्र ती स्पर्धा येत्या 4, 5, 6 मार्च रोजी तब्बल 3 दिवस जासईच्या हुतात्मा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेश शेठ पाटील आपल्यासोबत जोडले जातील. खरं तर त्यांनी व्यक्त केली आहे की त्या स्पर्धेकरता एक लेडी अँकर अर्थात रेश्मा मयेकर मॅडम यांना सातत्यानं त्या स्पर्धेकरता तब्बल 2 दिवस तरी आपल्याला त्या पाहायला मिळतील. पाहूयात येणारे 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. अठरा चेंडू इथून मात्र 33 धावांची गरज. चला मात्र सामना लगेच स्पीडअप करा. ती महत्वाची ही लढत, महत्वाचा सामना. पहिलं षटक हाताळण्याकरता सोमनाथ मडवी
इथून दाखल होत आहेत. पहिली षटक हाताळण्याकरता सोमनाथ मडवी 18 चेंडू आणि इथून मात्र 33 धावांची गरज. समोर आहेत निर्दोष करत नॉनस्ट्राईक इनला आपण नंदन ठाकूर यांना आपण पाहतोय. 18 चेंडू आणि इथून मात्र 33 धावांची गरज. एक वेगळी रणनीती आज जासी संघाची पाहायला मिळते. खंडोबा जासी आज एक वेगळी व्यूहरचना पाहायला मिळते. सातत्यानं कालच्या दिवसामध्ये साईश मात्रे पहिलं षटक हाताळत होता. आज मात्र इथून सोमनाथ मडवी हे षटक हाताळतोय. समोर आहेत निर्दोष करत हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कबर आणि मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा क्षेत्ररक्षक होते सुमित, त्यांनी हा चेंडू अडवलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानामध्ये. आकाश टकली इथून मात्र दाखल होतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. ही स्पर्धा आज भरत गेली आणि आज या स्पर्धेकरता नामवंत समालोचक अर्थातच करावे गावचे दशरथजी पाटील यांचं सुद्धा आगमन आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमच्या समेत विराजजी मडवी गावठाण आणि मी स्वतः विपुल पाटील गावठाण सध्या जोडलं जातोय. जाऊया पुन्हा एकदा इथं जिथं तिसऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी आकाश टकले मैदानामध्ये तैनात झालेत. चांगला स्ट्रोक आहे. इथून मात्र नंदन ठाकूरच्या बॅट मधून येतोय. आउट ऑफ द पार्क ठोकलाय षटकार. पूर्ण सोमनाथ अगेन्स्ट आणखी एक तेज सर्रा चेंडू, आणखी एक तेज सर्रा चेंडू. अगदी एक आपण म्हणू शकता बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा सोमनाथचा चेंडू. या अगोदर आपण पाहायला गेलं तर खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातात आणि इथून मात्र हे समीकरण येणारे 15 चेंडू आणि 26 धावांची गरज. 15 चेंडू 26 धावा, 26 धावा 15 चेंडू. या सामन्यामध्ये जासे की चिरले, चिरले की जासे, आता प्रेक्षकांना प्रश्न पडलाय. अगदी जासीचे प्रेक्षक तुडुंब भरलेत. इथून मात्र हा यॉर्कर चेंडू आपण पाहू शकताय. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन. चांगली रनिंग पाहायला मिळते आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेनिशी 9 धावा आपण धावपट्टावर पाहू शकताय. इथून येणारे 14 चेंडू आणि 24 धावांची गरज. कालच आपण रत्नागिरीच्या मैदानामध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये रे बेस्ट ऑफ रायगड आणि बेस्ट ऑफ इंडिया आपण सामना पाहिला होता. अगदी शेवटच्या चेंडूमध्ये एका धावेची गरज होती आणि तो सामना मात्र बेस्ट ऑफ इंडियाने जिंकला होता. थोडंसं रायगड वासियाला मात्र थोडंसं निराशजनक वातावरण पाहायला मिळालं होतं. मात्र काल किरण पवारची अफलातून आपण केली साकारली. त्यानंतर मयूर वाघमारेचं षटक असू दे, अंगद पाटीलचं पण कौतुक करूयात. रायगड अतिशय अग्रगण्य संघ आहे आणि त्यामध्ये या रायगड संघामध्ये सातत्यानं आपण या जासी गावाचा हिरा अर्थात साईश मात्र याला पाहत असतो. पण इथून मात्र या षटकातील शेवटचा चेंडू आहे. येणारे 13 चेंडू आणि गरज आहे इथून मात्र चिरले संघाला 24 धावांची. 13 चेंडू 24 धावा. चांगली षटक सध्या हाताळतोय सोमनाथ. एक षटकार हा अपवाद सोडला तर चांगली गोलंदाजी सध्या सोमनाथने केले जासी संघासाठी. तेच सरणार तो चेंडू फेकतोय नंदन समोर. यावेळी चांगला स्ट्रोक शपल झालेत आणि उडवून दिलंय चेंडूला, पाठवून दिले सीमारेषा पलीकडे, ठोकलाय. आणखी एक देखना स्ट्रोक षटकार. तीनशे 90 वर्ष उलटून गेलीत. तर राजांचा इतिहास अजूनही तसा अजरामर राहिलाय आणि युगेनयुगे तो आपल्याला इतिहास अजरामर ठेवावाच लागेल. कारण त्या राजाचं खरं तर तसंच राजपण होतं ना. स्वतःसाठी तो लढला, या रयतेसाठी तो लढला आणि या रयतेचा राजा, जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. इथून मात्र येणारे 12 चेंडू आणि 18ची गरज. गोलंदाज इथून साईश म्हात्रे दाखल होत आहेत.
फार कमी वयामध्ये या खेळाडूंना आपलं नाव अगदी या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये अग्रेसर ठेवलं आहे. या खेळाडूची चर्चा सातत्याने आपण करत आलो आहे. अगदी लहान वयामध्ये या खेळाडूला जसे टेनिस क्रिकेटनं संधी दिली त्यानंतर तालुकास्तरीय तो खेळला आणि आज मात्र या खेळाडूची निवड खूप मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं आहे. स्वर्गीय रतनबुवा असू दे, चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरीची असू दे, बाली ट्रॉफी असू दे, त्यानंतर गोरेगावच्या मैदानामध्ये खेळला आहे. अगदी या खेळाडूचं थोडंसं स्वप्न आज अपुरं राहिलं आहे. मात्र पुढल्या वर्षी मात्र तो बिग बॅशची स्पर्धा सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू इथून मात्र 18ची गरज. एक चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. समोर आहेत निर्दोष करत, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स. एक चांगला चेंडू, थोडेसे फंबल झालेत पण इथून मात्र आणखी एक धाव जोडली जाईल. मी नेहमीच म्हणत असतो विराट की एक्सपिरियन्स इज बिग टीचर युअर लाईफ. आयुष्यातील सर्वाधिक श्रेष्ठ गुरु तुमचा कोण आहे तर तो म्हणजे अनुभव. एका बाजूला आपण गावदेवी गावठाण हे नाव सातत्यानं नेहमीच म्हणत असतो तालुकास्तरीयमध्ये व्यावसायिक खेळाडूंमध्ये, पण त्या संघाची सुरुवात होत असताना पहिल्यांदा निर्दोष करत या खेळाडूंना आपला खेळ या संघासाठी केला होता आणि खेळ करत असताना JNPTच्या मैदानामध्ये या खेळाडूंना पहिली ट्रॉफी उचलली होती. असा निर्दोष करत सध्या नॉस्टॉक इंडला आहे. इथून मॅचची बॉटम एज, इथून यष्टीरक्षण सुंदर पाहायला मिळते बंटीचं. आणखी एक निर्धाव चेंडू साईचा पाहायला मिळतोय. कौतुक करायला हवं. येणारे 10 चेंडू आणि गरज आहे 17 धाबांची. 10 चेंडू 17 धाबा, 17 धाबा 10 चेंडू हे समीकरण आहे समोर. साईश मात्रेचे तेज सर्रात दिकट चेंडू फेकतोय तो सध्या आपल्या खात्यातील. अगदी बेस्ट अँड बेस्ट देण्याचा प्रयत्न. समोर मात्र नंदन, ज्यांना आतापर्यंत या इनिंगमध्ये 2 षटकार ठोकलेत, तो शांत बसणार नाही आहेत. पण यावेळी साईजचा चेंडू नंदन अगेन्स्ट लेग बाय स्वरूपात मिळाला जाईल. आणखी एक धाव आणि इथून समीकरण असेल येणारे 9 चेंडू आणि 16 धावेची गरज. काय चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजांना. कौतुक करायला हवं या गोलंदाजाचं, कारण आतापर्यंत त्यानं 3च चेंडू हाताळलेत आणि एकच धाव खरं तर दाखल केलंय. एक लेग बाय स्वरूपात धाव आपण पाहिलीत. इथून येणारे 9 चेंडू आणि 16 धावायची गरज. बरेचशा जासेचे प्रेक्षक युट्यूबवरून घर बसल्या ही स्पर्धा अनुभवत आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. येणारे 9 चेंडू आणि 16 धावेची गरज. 9 चेंडू आणि इथून मात्र 16 धावा. समोर निर्दोष करत आहे आणि या गेम्स मात्र गोलंदाजी करेल त्याच्या विपक्ष साईश मात्र एक तेज सर्रार गोलंदाज. 9 चेंडू आणि 16 धावेंची गरज. मोठा फटका खेळायचा होता पण इथून मात्र सेफ लँड चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव इथं जोडली जाईल. एके धावेनिशी धावपटावर धावा लागल्या गेल्यात 18 धावा. येणारे 8 चेंडू आणि इथून मात्र 15 धावेची गरज. काय गोलंदाजी केली जाते, अफलातून दर्जाची गोलंदाजी. सातत्याने या गोलंदाजीचं नाव अगदी अग्रगण्य राहिलंय. उरण टेनिस क्रिकेटमध्ये डावखुऱ्याचा सुधीर तांडेल दादानंतर जर नाव कोणाचं असेल नंतर साईश मात्रे. आतापर्यंत त्यांना 4 चेंडू फेकलेत आणि चांगली गोलंदाजी. निर्दोषच्याकडून अपेक्षा आहे चिरले संघाला मोठे फटके खेळलं, मोठे फटक्यांची. पण नंदन ठाकूरसाठी हा चेंडू पुन्हा एकदा तेज सर्रार यॉर्कर डिलिव्हरी. अगदी चांगली गोलंदाजी. साईजचं कौतुक करेन मी. इथून येणारे 7 चेंडू आणि 14 धावेची गरज. 7 चेंडू 14 धाबा. अतिशय चांगले षटक. कुठल्या प्रकारचा मोठा फटका आला नाही किंवा या षटकामध्ये कुठल्या प्रकारची दुहेरी धाव आली नाही आहे. मिस्टर JPL म्हणून या खेळाडूला का ओळखलं जातंय. जसंही प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये सर्व बक्षिसं पटकावणारा खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज. पण समोर आहेत निर्दोष. यावेळचा चेंडू तेज सर्रार वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. ही जर षटक आवडलं असेल तर साईजसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय षटक होता, जिथं येणारे 12 चेंडूमध्ये 18ची गरज होती आणि या षटकामध्ये फक्त त्यानं धावा खर्च केल्या 3 आणि LBW लेग बाय स्वरूपात फक्त एकच धाव आपण पाहिलीत. इथून येणारे 6 चेंडू आणि 14ची गरज. 6 चेंडू 14 धावा. हा मात्र सामना आता मात्र जास्ती संघाच्या बाजूने त्यांना पाहायला मिळतोय. जे षटक आहे ना साईजचं अप्रतिम राहिलंय. फक्त 4च धावा त्यांना खर्च केल्यात. कौतुक करायला हवं साईजचा. 6 चेंडू आणि इथून मात्र 14ची गरज. 7 चेंडू 14 धावा.
चला नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते इथून आपण यायचंय. सहा चेंडू आणि इथून मात्र 14 धावेची गरज. सुमित गोलंदाज दाखल होतील. नंदन ठाकूर इथून मात्र ध्येय गाठायचे असेल चिरली संघाला तर प्रयत्न करावे लागतील, कारण ध्येयासाठी आतुरणात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकवलेले लोक तोच इतिहास वाचतात. आणि तोच इतिहास करत असताना नंदन ठाकूरनं ठोकलाय या स्पर्धेतील एक देखना स्ट्रोक षटकार. जाऊ नका विनंती केली जाते. हाईट फॅक्टर फक्त चेक केला जातोय. यस, नो बॉल. 3 हिट असेल यापुढे येणाऱ्या चेंडूवर. या चेंडूवर 7 धाबा सुमितनं दिल्यात. या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 14ची गरज होती आणि हा चेंडू नो फेकलाय. हाईट फॅक्टर जर चेक केलं तर आपण पाहायला गेलं तर धावपट्टा धाबा लागले गेल्यात. इथून 26 धावा, येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 7 धाबांची गरज. 6 चेंडू 7 धावा. सुमित यावेळचा फ्री हिटचा हा चेंडू आहे. इथून मात्र एक मोठा फटका जर आला तर आर्यन चिले संघाच्या बाजूने हा सामना पाहू शकताय. नंदन ठाकूर च कौतुक करेन. या सामन्यामध्ये त्यांना 3 षटकार ठोकलेत. बबलू या नावानं प्रसिद्ध आहे हा खेळाडू. यावेळचा ते सर्रार वेगवान चेंडू इथून मात्र आशाभूत नजरेने पाहत होते फलंदाज पंचांकडे, पण ही फेअर डिलिव्हरी आहे, पॉझिटिव्ह डिलिव्हरी. 5 चेंडू इथून मात्र 7 धाब्यांची गरज. 5 चेंडू 7 धाबा, 7 धाबा 5 चेंडू हे सगळीकडे सोडवावं लागेल. एका बाजूला आर्यन चिरले का दुसऱ्या बाजूला खंडोबाज असेही ही मॅच रंगतदार पाहायला मिळते. 5 चेंडू 7 ची गरज. चांगला स्ट्रोक इथून मात्र स्वीट साऊंड ऑफ द बॅट ठोकलाय नंदन ठाकूरनं या स्पर्धेतील हा 4था षटकार. लगेच आपण या 4 चेंडू इथून मात्र 1 धावेची गरज. 4 चेंडू आणि आता मात्र 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. मॅन ऑफ द मॅच नंदन ठाकूर. 11 चेंडू खेळत असताना त्यांना 28 धाबा कुठल्यात.